का गोपाळा नेना तुम्ही जाणत नाही काय तुमच्या चरणसेवेचं भाग्य मला द्या. त्याचं महात्म्य रमेला कळलेलं आहे. त्याचा काय आनंद आहे. चरण जर आपल्या हातात सापडले ना सगळ्या दुःखाची निवृत्ती होते. परमानंदाची प्राप्ती होते. छोटीशी गोष्ट सांगतो. अखंडानंद महाराज सांगतो. तिला काय झालं गोष्ट पंचतंत्रात बहुतेक असावी. प्राणी कथा आहे. एक मेंढपाळ शेळी पाळणारा शेळ्या घेऊन गेला जंगलात. पूर्वी घनदाट जंगल असायचे. हिंस्र श्वापद असायचे. मग ते काय झालं एक शेळी खाण्यामध्ये रंगून गेली. तिने सांगितलं तो शेळी पाळणारा धनगर सगळ्या शेळ्या घेऊन आला गावात. आता ती शेळी राहिली की भीती वाटायला लागली. आता संपलं. तिला वाटतं आपलं संपला. बुद्धिमान शेळी फिरता फिरता तिला एका सिंहाच्या पायाचा ठसा भेटला. तिने काय केलं बरोबर आपले दोन्ही पाय त्या ठस्याच्या बाजूने असे ठेवले आणि बसून राहिले. ते जंगली कुत्रा आला. एकदम त्याला वाटतं आपलं छान भक्ष्य भेटलं. एकदम जवळ आल्याबरोबर शांत बस. एकदम घाबरला मग काय पाहिलं म्हणजे सिंहाचा ठसा. कोण म्हणले सिंह? स्वामी म्हणजे आपला स्वामी आहे. माझ्या सिंहाच्या पायावर जर तू पाय देशील तुला राहायचं काय बरोबर. निघ लवकर. गेला तो पळून. नंतर लांडगा आला. लांडगा म्हणलं काय ते म्हणजे बघितलं का तू काय सिंहाने सांगितलं माझा ठसा असाच राहायला पाहिजे. जो कोणी मोडेल त्याचं फक्त मला नाव कोण म्हणतो तो लांडगा म्हणतो शेळीला. शेळी म्हणते असं असं आहे. द्या म्हणलं का खा म्हणलं. मला काय करायचं म्हणजे स्वामीचं काम मी करते. माझे स्वामी आहे असं केवढं डोळी लिहून गेला. सगळे हिंस्र शापद येतात त्या शेळीला घाबरून निघून जातात. नंतर तो सिंहच काय येईल तिथे. सिंह काय म्हणतो तिला तो भीती वाटत नाही. कशी भीती वाटत नाही. तुमच्यासारखा स्वामी जर मला भेटला राजा भेटला कशीच भीती म्हणली. तू काय करतेस हे काय तुमच्या पायाचा ठसा झाला. एवढा माझ्या मनात त्या चरणाच्या ठस्याचा आदर. मला वाटतं की कोणीही राजाच्या पायावर पाऊल घेऊन पुढे जायचं नाही. मी त्याचं रक्षण करत बसतो. वा 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 तुझ्यासारखी भक्त कोणी तर तू काय पाहिजे. मला काही पाहिजे म्हणजे मला भूक लागली म्हणजे आता. मग ते तिकडून गजरात चालले होते. हे हत्ती ये आता राजाच बोलवतं. बघ म्हणजे काय हत्तीला गाडी बसवलं. ते सांगितलं याच्या खायला खांद्यावर घे उभं राहा. मी सांगितलं की कोवळा पाला खा म्हणून तुला काय खायचं. अजा मस्तके आरुह्य नाही गजमस्तके आरुह्य अजा चरती संस्कृतमध्ये वचन आहे. मग ती त्याच्या मस्तकावर चढली. हत्ती उभा राहिला. सुंदर कोवळे कोवळी पानं खाल्ले. सिंह बाजूला होते. सिंह महाराज आता काय करायचं म्हणजे काही नाही म्हणले महाराज मला गावापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था होती. सिंह म्हणतो असं का हे हत्ती महाराज गावापर्यंत घरापर्यंत त्याला सोडून मला सांगायचं पुन्हा मी सोडून आलो. सरकारी कामाचा करायचं नाही. असं काय ते म्हणत होते अरे साध्या सिंहाच्या चरणाचा आश्रय केल्यावर असं घडतं. हा जगत नियंता आहे. जगत परिपालक आहे. त्याच्या चरणाचा आश्रय केल्यावर काय कमी पडणार. तुकाराम महाराज सांगतात हे पांडुरंगा तुझ्या चरणाचा मी आश्रय केला. तुझ्या चरणाची भक्ती केली. तुझी चरण सेवा केली. त्याचा प्रभाव पहिल्या चरणात सांगतात. भावे समाधान
झाले समाधान. हे वाक्य फक्त परमार्थातच बाहेर पडतं. प्रपंचामध्ये झाले समाधान कधीच नाही. कोणी सांगा, 4 मुले 4 मुलाचे लग्न झाले, सुना आल्या, घर गोकुळे, आता झाले समाधान अजिबात नाही. आता तर घराच्या बाहेरच पडतं. ते पूर्वी कशी तरी पार येत होते. आता एवढा वेळा पाडून ठेवलाय आणि सगळं आवडलं. झाले समाधान अंततो गत्वा. भगवंताच्या चरण ध्यानाचा प्रभाव, चरण सेवेचा प्रभाव अंततो गत्वा काय होतो? समाधान जीवनामध्ये येतं असं मला सांगतात. प्रपंचातली कोणतीही वस्तू तुम्हाला रम्य समाधान देऊ शकत नाही, सदा समाधान देऊ शकत नाही. हा एक होतं चित्ताच्या एकाग्रतेस समाधान म्हणतात. समाधी शक्त संपत्तीमध्ये आहे ना समाधान. चित्त एकाग्र झाले की समाधान काही काळापुरतं होतं. खूप दिवस चालतं. गाडी घ्यायची कोणती घ्यायची, सियारा घ्यायची, ब्रिझा घ्यायची, चित्त बेचैन असतं. एक दिवस जातो, गाडी घेऊन येतो, झाले समाधान. दुसरे सकाळ उठून पाहतो तो पोरांनी त्याच्यावर मोठ्या मोठ्या दगडाने गेले समाधान. गाडी आम्ही ठेवायला जागा नाही, गेले समाधान. कुठे गेले माहित नाही. पुन्हा गॅरेज पाहिजे, बांधले जातं गॅरेज, झाले समाधान. हे आहे प्रापंचिक सुखाचं वैभव. रम्य समाधान हे फक्त भगवत दर्शन, संत सान्निध्य, संत उपदेश यानेच होतं. सगळ्यात अनुभव काय, कशामुळे काय झालं मग? तुमचे देखिले चरण, तुमच्या चरणात धरिले चरण म्हणा, देखिले म्हणा, पण गाथीमध्ये धरिले शब्द. हृदयात तुमच्या चरणाला मी ध्यानासाठी धारण केलं. किंवा देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य अहिंसा च शारीरं तपौच्यते. ही सगळी मंडळी कार्यकर्ते सेवा करतात. कोणी झाडतंय, कोणी मृदंग. देवांगण मिरवणिया, देवाचं अंगण मंदिर सुशोभित करण्यासाठी अंगोपचार पुरवणिया, देवाच्या पूजेसाठी साहित्य देण्याकरता हे हात शोभले पाहिजेत. स्वतः हे हात त्यासाठी वापरता आले पाहिजेत. त्याला शारीरिक म्हणतात. धरिले चरण, चरण सेवेमध्ये तुझा प्रवृत्त झालो देवा. त्याचा परिणाम रम्य समाधानाला मी प्राप्त झालो. भगवंताच्या ठिकाणी आपल्या चित्ताचं सम्यक आधान होणं, सम्यक चिरस्थिरीकरण होणं, त्याला शास्त्रामध्ये समाधान म्हणतात. रम्य चित्त कायम स्थिरतेला प्राप्त झालं, त्यामध्ये अस्थिरतेचा तरंगही कधी जन्माला येत नाही, त्याला म्हणतात समाधान. जे तत्वज्ञानानेच होतं. दर्शन शब्दाचे अनेक अर्थ आहेत. पैकी एक अर्थ सांगताना शास्त्रकार सांगतात, दृश्यते यथार्थ तत्व अनेन तद्दर्शनम. ज्याच्याने यथार्थ तत्व दृग्गोचर होतं त्याला दर्शन म्हणतात. यथार्थ तत्व, सम्यक यथार्थ तत्व ज्याच्याने कळतं, माणसाला दिसतं, त्याला दर्शन म्हणतात. म्हणून पांडुरंगाच्या एका दर्शनाने काम होतं भक्ता म्हणतात. आपण दरवर्षी घेतो पण फरक काहीच पडत नाही. दृश्यते यथार्थ तत्वम अनेन, ज्याच्याने यथार्थ तत्व कळतं, दिसतं, त्याला दर्शन म्हणतात.
हे ह्याला म्हणतात, याच्याने समाधान होतं. आहे शेवटीचे माझे येथे येणे. हे उद्गार कधी निघत नाही, कधी निघत नाही. ते यथार्थ तत्व दृश्यते आले ना वाटे निश्चय हा याची या दर्शने. दृश्यते यथार्थ तत्व अनेन. म्हणून तर म्हणतात ना, संत दर्शनी हा लाभ. हा लाभ यथार्थ तत्व नावाचा जो पद्मनाभ आहे त्याची ओळख होते. आणि यात दुसरं जगताचं कारण आहे कोण? तत्व म्हणजे कारण. इमानी भूतानी जायन्ते यतः. ज्याच्यापासून ती पंचमहाभूतादी जन्माला आले. कोण? पंढरीचा राणा. तो दिसतो कशामुळे? साधू दर्शनाने होतो. साधू त्याचं दर्शन करून देतो. म्हणून नाथांचं वर्णन करताना केलेलं आहे, सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा. त्याचे घेताची दर्शन. तत्व त्याचं दर्शन. देखिले धरिले चरण. काय झालं त्याने? हरिचरण सेवेमध्ये जेव्हा आपण प्रवृत्त होतो तेव्हा त्याने होतं काय? ते म्हणतात सुरवाडिकपणे म्हणायचं का? सुरवाडिक विनाशायास सहज अजिबात दुसऱ्या अन्य साधनांचा आश्रय न करता केवळ चरणरजाश्रयाचा प्रभाव, साधू चरणरजाचा स्वभाव वर्णन केला. रज धूलिकण किंवा साधूचं वचन त्याला रज म्हणतात. श्री गुरु चरण सरोज रज. तो महात्मा बोलतोय यत्पाद पंकज रज श्रयणम विनामे
जोपर्यंत मी साधूच्या चरणरजाचा आश्रय केला नव्हता तोपर्यंत. यत् पाद पंकज रज म्हणजे चरण कमल रज श्रयणम विनाने त्याचा आश्रय केला नव्हता तोपर्यंत. सन्नप्य सन सच्चित आनंद असताना सुद्धा अपि असं पुरुषः परा पुरासी म्हणजे मी स्वतः सच्चिदानंद रूप असताना जगात देव नाहीच म्हणत होतो. कुठपर्यंत कधीपर्यंत जोपर्यंत माझ्या श्रीगुरूंच्या चरण रजा पदरजाचा आश्रय केला नव्हता तोपर्यंत. आणि जेव्हा मी आश्रय केला तेव्हा काय घडलं. यत् पाद चरण रज श्रयणात आश्रय केल्याबरोबर नास्ति नासी न भविष्यति भेद बुद्धी म्हणजे देव आणि मी भिन्न आहे अशी माझी बुद्धी कधी नव्हती, आता नाही आणि भविष्यात नसणार या बोधात मी आता. साधू संगतीचा प्रभाव काय. मग तिथे काही लोकांनी प्रश्न विचारले चरण रजाने होतं काही. रोज साधूंचे तुम्ही चरण चाटले त्याने होणार आहे का कानावचनाचे भेटीने होणार आहे सांगा. प्रश्न किती विचारला. मोठ्या लोकांनी प्रश्न विचारला. सगळ्यांचा सार सांगितलं बाबांनो. संतांच्या चरण धुलीचंही तेवढंच महत्व आहे. बोध निर्माण होण्याकरता तुम्हाला अधिकार जो होतो त्याने प्राप्त होईल, बोध मात्र तुम्हाला श्रवणाने होणार. हे समन्वय महत्वाचा आहे. कारण त्याला एकाने शंका घेतली की मी माझ्या गुरुजींच्या पायाला धुतले आणि वर्षभर ते पाणी पित होतो, मला काहीच झालं नाही. मला तुम्ही सांगता चरण रजा लागत असं अमुक होतं तसं होतं, मला काहीच झालं नाही. मला तुला अधिकार नव्हता हे महत्वाचे बघा. आधी ते संत नव्हते असं म्हणायचं नाही, पण साधारणतः तुला श्रवण करावं लागेल आणि मग तुझा अक्षा प्राप्त होत असते. पण त्याच्या वेळी तुझ्याकडे नक्कीच पवित्रता निर्माण झालेली आहे, तुला हळूहळू कळेल. असं शंका घेऊ नको असं त्याने उत्तर दिलेलं आहे. फार वैभव त्या चरण रजाचं. जोपर्यंत मी त्याचं काय झालं मग सुरुवाडिकपणे सहजतेने दुसऱ्या चरणसेवे व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही साधनांचा अंगीकार आश्रय न करता जेथे ज्या पांडुरंगाच्या चरणरजाचा मी आश्रय केला, चरणसेवेचा आश्रय केला, तिथेच मला रोकडा माल सापडला आहे. सुरुवाडिकपणे जेथे म्हणजे ज्या चरणसेवेमध्येच त्याच ठिकाणी म्हणजे त्याचा प्रभाव मला रोकडा माल प्राप्त झाला. सुरुवाडिकपणे जेथे सापडले केणे. संत वाङ्मयामध्ये दोघांना रोकडा माल म्हटलेले. एक मोक्षाला म्हटलेलं आहे, संत महात्म्याला म्हटलेलं. केणे म्हणजे माल, रोकडा नगदी प्रमाण द्यावं लागेल ना.